ELI योजनेचे EPFO ठाणेकडून स्वागत. सर्व क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती, कौशल्य बुद्धी आणि सुरक्षित भविष्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोजगार निर्मितीला पाठिंबा देण्यासाठी, रोजगार क्षमता वाढवण्यासाठी तसेच सर्व क्षेत्रांमध्ये सामाजिक सुरक्षा वाढवण्यासाठी, विशेषतः उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी रोजगाराशी संबंधित प्रोत्साहनपर ELI योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचे वेतन 15,000 रुपयांपर्यंत मिळेल, तर नियोक्त्यांच्या अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी 2 वर्षांपर्यंत प्रोत्साहन दिले जाईल. तसेच उत्पादन क्षेत्रासाठी आणखी 2 वर्षांसाठी वाढीव लाभ दिले जातील. 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधानांच्या 5 योजनांच्या पॅकेजचा भाग म्हणून 2024-25च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ELI योजना जाहीर करण्यात आली होती, जिचा एकूण अर्थसंकल्पीय खर्च 2 लाख कोटी रुपये आहे. 99,446 कोटी रुपये खर्चाच्या ELI योजनेचे उद्दिष्ट 2 वर्षाच्या कालावधीत देशात 3.5 कोटीहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे असे आहे. यापैकी 1.92 कोटी लाभार्थी पहिल्यांदाच कामगार क्षेत्रात प्रवेश करतील. या योजनेचे फायदे 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांना लागू होतील. प्रोव्हिडंट फंडाच्या वतीने काय बेनिफिट्स मिळणार आहेत? भारत सरकारने नुकतीच एम्प्लॉयमेंट लिंक स्कीम लॉन्च केलेली आहे. या योजनेमध्ये रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेचे 2 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये जे फर्स्ट टाइम एम्प्लॉईज असतील त्यांना 15,000 रुपयेपर्यंतचा बेनिफिट त्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये मिळेल. हा जो फायदा आहे हा 2 टप्प्यामध्ये मिळेल. पहिला 6 महिन्याची पूर्ण सर्व्हिस केल्यानंतर आणि दुसरा 12 महिन्याची सर्व्हिस पूर्ण केल्यानंतर. दुसरा टप्पा जो आहे त्याचं पेमेंट मिळण्यासाठी त्या एम्प्लॉईला फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम पूर्ण करावा लागेल. दुसरा जो पार्ट आहे भाग ब या योजनेचा, तो आस्थापना म्हणजे कंपन्यांसाठी आहे. अशा कंपन्या ज्या कमीत कमी 2 किंवा 5 नवीन एम्प्लॉई जॉईन करून घेतात, अशा कंपन्यांना, अशा आस्थापनांना महिन्याला प्रत्येक कर्मचाऱ्यामागे 3,000 रुपयेपर्यंतचा फायदा त्यांच्या पॅन लिंक्ड बँक खात्यामध्ये वर्ग केला जाईल. आणि हा जो फायदा आहे हा सगळ्या क्षेत्रांना लागू आहे. 2 वर्षापर्यंत हा फायदा मिळेल. आणि विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे, उत्पादन क्षेत्र आहे, उत्पादन क्षेत्रासाठी हा फायदा 4 वर्षांपर्यंत लागू असेल. या योजनेच्या माध्यमातून देशामध्ये जवळपास 3,500 करोड रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आणि या योजनेसाठी सरकारने 1 लाख करोड रुपयेपर्यंतचं बजेट आवंटित केलेलं आहे. वयोमर्यादा काय ठेवली आहे? वयोमर्यादा नाही आहे.